तिकडे वाल्मिक कराड यांना ताब्यात घेण्यासाठी सीआयडी आणि एसआयटीचं पथक देशभर सगळीकडे जंगजंग पछाडत आहे. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले. या काळात त्याच्यापर्यंत यंत्रणा का पोहोचल्या नाहीत, त्याचं लोकेशन माहीत असतानाही त्यांना ताब्यात का घेतलं नाही असा प्रश्न आता विचारला जातोय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते, तरी कुणालाही ते का दिसले नाहीत असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो. वाल्मिक कराडच्या शोधात सीआयडीकडे महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे. तांत्रिक विश्लेषणात वाल्मिक कराडचा शेवटचा ठावठिकाणा सीआयडीच्या हाती लागलाय. 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन हे पुण्यात सापडलं. पुण्यातून मात्र फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती आहे.